अरे पप्प्या जरा बघून हा, इथं नाग नागिन राहते, नाग नागिन. अरे म्हाताऱ्या, कशाला एवढ्या जोराने बोंब मारा लागलायस? आम्ही काय इथे त्यांना मारायला आलोय? आम्ही त्याला दूध पाजायला आलोय. अरे पप्प्या, इच्छाधारी नाग नागिन आहे तिथं, इच्छाधारी. मला माहित आहे, तुला माहित आहे काय इच्छाधारी नाग नागिन म्हणजे काय ते? अरे ज्यांच्याकडे हिरे मोती मणी असतात बघ, त्यांना म्हणतात इच्छाधारी नाग नागिन. अरे म्हाताऱ्या, तुला काय सुद्धा माहित नाही बघ. तुला सांगू, इच्छाधारी नाग नागिन कोणाला म्हणतात? इच्छाधारी नाग नागिन त्यांना म्हणतात जे आपलं भेस बदलू शकतात. म्हणजे त्या उंदीर होऊ शकतात, मांजर होऊ शकतात, माणसासारखं भेस बदलू शकतात. त्यांना म्हणतात इच्छाधारी नाग नागिन. अरे पप्प्या, अरे पप्प्या, साप बघ, साप, साप आलाय, साप, साप, अरे साप आलाय बघ, साप. अरे कुठे आहे, कुठे आहे? मला तर कुठे दिसेना झालंय. अरे कुठे आहे, कुठे? गेला बघ बिल मध्ये. अरे खेबड्या पप्प्या, बाजूला हो. एकदा चावला ना मग तुला घेऊन जायची पायी दवाखान्याला. अरे पप्प्या, मी काय नाही बाबा सापाला दूध पाजवत. साप काय माहिती काय, त्याच्या डोळ्यात ना एक्सरे मशीन असते, ते पटकन आपले फोटो घेऊन टाकतोय. कोंबड्याची टांग तुझी, सापाच्या डोळ्यात काय कॅमेरा बिमेरा फिट आहे जे तुझं ते तुला बघून तुझं फोटो काढून घेत आहे? अरे पप्पा, तुला नाही माहित साप काय करते माहिती काय? आपले फोटो घेत आहे दिवसा आणि रात्री ना मग आपल्या माग पडतंय मारायसाठी. अरे खेकड्या, हे सगळं बोलायचं असतंय, असं खरं खरं नसतंय रे बाबा. अरे बाबा, आमची जी मावशी होती बघ, त्याला सापाने तसंच चावलं की ती बसली होती आणि तिथं त्याचा सापनं फोटो काढून घेतला आणि रात्री झोपल्यावर ना येऊन त्याच्या पायाला चावून त्याला मारून टाकला. अरे बाबा, तेव्हापासून मला लई भीती वाटते. कोंबड्याची टांग तुझी, तू पण भित्रा आणि मला पण भीती दाखवा लागलायस. गपगुमानी तर नाग देवताला दूध पाजून आपण निघून जाऊया. काय सुद्धा करत नाही आपल्याला साप. अरे पप्पा, समोर बघ, समोर, समोर बघ. अरे बापरे, किती मोठा साप आलाय रे. समोर बघ, समोर बघ. कोंबड्याची टांग ह्याची. अरे पप्प्या, पुढे बघ, पुढं किती मोठा साप आलाय रे. हे नाग देवता, हे परमेश्वरा, हे घे, मी तुझ्यासाठी दूध आणलंय, पी. अरे पप्प्या, बाजूला हो रे. थोडा वेळा झालेस काय? काय कुठं तर तुला चावून टाकील ते. बाजूला हो, बाजूला हो. अरे असं नाही चावत रे, त्याचं आपण नाव काढलं ना मगच ते आपल्याला चावतंय, नाहीतर आपल्याला काय सुद्धा करत नाही बघ. अरे बाप रे, अरे खेकड्या, या सापाला बघून तर मला लई भीती वाटायला लागली. बाबा, मला कसं तरी व्हायला लागलंय. काय रे खेबड्यांनो, एवढ्याशा सापाला भ्या लागल्यात. तुम्हाला काय माहित, मी अजिबात कोणाला भीत नाही. तुम्ही म्हटला ना तर या सापाला माझ्या गळ्यातच घालून घेतो. अरे पप्प्या, तू खा वेळा झालायस काय? काय लवकर या सापाला दूध पाज आणि चल पटकन इथून. ओ भोले बाबा, ओ नाग देवता, हे घ्या, मी तुमच्यासाठी दूध आणलोय. माझं दूध प्या आणि मला क्षमा करा, माझी काही चूक झाली असली तर. घ्या, दूध प्या. ऐ ग देवा रे, चावला रे या सापाने मला. ऐ ग मेलो रे मी. अरे मी तर दूध पाजायला आलो होतो. अरे अरे, वाचवा रे मला. अरे पप्प्या, तू ना हात बांधून घे पटकन, नाहीतर सापाचं ना विष पुढं पसरताय बघ. पटकन हात बांधून घे. पटकन हात बांधून घे, तोपर्यंत मी सापावाल्याला बोलवून घेऊन येतो. चल बाबा, मी पटकन इथून पळतो, नाहीतर सगळीजणी माझ्या नावाने बोंब मारणार की पप्प्या खेकड्याबरोबर गेला आणि त्याला सापाने चावलं. अरे वाचवा, अरे कोणीतरी मला वाचवा रे, मी मरा लागलो इथं. अरे वाचवा रे, सगळ्या शरीरात माझ्या विष पसरा लागलंय. अरे वाचवा रे कोणी तर.
काय करू आता मी? सगळेजण तर पळून गेलेत. आता सगळं नाव माझ्यावर येणार. मी पण तर 9-2-11 होतो, म्हणजे कोणी सुद्धा माझं नाव घेणार नाही. अरे कुठं चाललाय रे? अरे मला सोडून कुठं चाललाय रे? मी आता मरतोय रे. वाचवा रे मला कोणीतरी. अरे वाचवा रे. अरे खेकड्या, अरे म्हाताऱ्या, अरे टकल्या, अरे कोणीतरी वाचवा रे मला.